तर मित्रांनो आम्ही आता चाललोय स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल पॉइंटला आणि त्यासाठी लाईन असं बोटने जावं लागतं तिकडे आणि आपण बघू शकता तिकडे आहे 80 रुपये प्रति एक माणसाला 80 रुपये तिकीट आहे 300 रुपयाचं तिकीट आहे पण आम्हाला खूप वेळ झाला त्यामुळे आम्ही आता 300 रुपये देऊन चाललोय तर आमचे पण त्याच्यामुळे तुम्ही सकाळी आले तर खूप बेस्ट होईल आणि त्या पॉइंटला जर जायचं म्हटलं तर सकाळी आले तर खूपच छान आहे तर मित्रांनो 1-1.5 तासानंतर आम्ही लाईन मध्ये उभे राहून आता शेवटी हे बघा एंट्री ते गेट पर्यंत पोहोचलोय कुंपोहार शिपिंग कॉर्पोरेशन लिमिटेड कन्याकुमारी फेरी सर्व्हिस टिकट काउंटर 4 टिकट आम्हाला नाही द्या ना हे स्पेशल एंट्री तिकीट आहे हां हे 4 जणांचं तिकीट तर फायनली आम्ही आता पोहोचलो बोट मध्ये बसायला आणि आता आपल्याला जायचंय तर बघू शकताय आपल्याला त्या पॉइंटला जायचंय तर मित्रांनो हे आहे विवेकानंद रॉक मेमोरियल हे तामिळनाडूच्या कन्याकुमारी शहरात एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे 1892 मध्ये स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले एक दिवशी ते पोत या प्रचंड खडकावर पोहोचले या निर्जन स्थळी साधना केल्यानंतर जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी त्यांना मार्गदर्शन लाभले होते 1970 मध्ये स्वामी विवेकानंदांच्या अमर संदेश प्रत्यक्षात आणण्यासाठी त्या प्रचंड खडकावर एक भव्य स्मारक इमारत बांधण्यात आली समुद्राच्या लाटाने वेढलेला या खडकापर्यंत पोहोचणे हा एक वेगळा अनुभव असतो आणि म्हणून आम्ही आज या कन्याकुमारीच्या या स्वामी विवेकानंदांच्या स्मारकाला भेट देण्यासाठी आलोय तर आपण आता तिथे पण जाऊयात तर एकदा स्मारकाची झलक बघूयात हे बघा हे बोट लागलेले इथे समुद्र किनारा पण एकदम स्वच्छ सुंदर आहे आणि ह्या बोट लागलेल्या आहेत याच्यातून आम्हाला आता प्रवास करायचा आहे फायनली आम्ही बसमध्ये बसलो बोटमध्ये बसलोय आणि आमची बोट पण निघालेली आता मस्त हवा सुटले वारा सुटले आणि लाटांचं पाणी मस्त आमच्या अंगावर येते मस्त फवारणी होत आहे खूप उंच लाटा होता ते आणि घाबरून गेले तर फायनली आम्ही बोटमधून उतरलो बोटचा प्रवास तसा घाबरण्यासारखा होता कारण की उंच लाटा उसळतात त्याच्यामुळे आम्ही पूर्ण घाबरून गेलो होतो तर इथे आहे तिकीट काउंटर आणि चला आपण इथे तिकीट काढूयात तर आणि तिकीट काढल्यानंतर आपल्याला इथून पुढे प्रवेश भेटतो तर सर्वप्रथम आपण तिकीट काढूयात दर्शनासाठी 120-30 रुपये तिकीट आहे पुन्हा एकदा तुम्ही त्या तिकीट काढायचं दर्शनाचा लाभ घ्यायचा तर मित्रांनो हे आहे स्वामी विवेकानंद स्मृतिस्थळ आणि आम्ही येथे आलेलो आणि फायनली आमचं एक स्वप्न होतं कन्याकुमारीला जायचं आणि स्वामी विवेकानंदांच्या स्मृतिस्थळाला भेट द्यायची तर आमचं ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे
हा आहे स्टॅच्यू ऑफ विजडम आणि हा मध्ये ब्रिज आहे आणि इकडे आहे स्वामी विवेकानंदांचं स्मृतीस्थळ. तर बरोबर हे पेट आहे, एक खडक आहे त्याच्यावरती याची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि दोघांना स्टॅच्यू आणि इकडे मेमोरियलला कनेक्ट करण्यासाठी हा ब्रिज बनवण्यात आलेला आहे. हा बघू शकता ब्रिज आहे. ग्लास बसवण्यात आले. हे ग्लास म्हणजे पारदर्शक ग्लास आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण खरोखर पडतोय काय. लहान मुलं तर खूप घाबरतात. खूप छान वाटते बघा. हे बघू शकता पूर्ण पारदर्शक आहे बघा. हे बघा उभा घ्या ना. मित्रांनो, आपण कुठे पण गेलो की वेळेचं बंधन असतं फिरण्यासाठी आणि असंच आज आमच्यासोबत झालं. कारण की आम्ही खूप उशिरा पोचलो होतो, त्याच्यामुळे आम्ही जो स्टॅच्यू आहे त्याच्यावरती जाऊ शकलो नाही. तिथे भरपूर माणसं गेलेली आहेत परंतु आम्हाला वेळेच्या अभावी जाणं शक्य झालं नाही. तर आम्ही ब्रिजवरूनच मागे फिरलो आणि आता इकडे परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आता स्वामी विवेकानंदांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घ्यायचं आणि निघायचं असा आमचा प्लॅन आहे. मित्रांनो, आम्हाला इथे खरं समुद्राचं रूप बघायला भेटलं. ते म्हणजे एकदम असं भयंकर लाटा इथे उसळत होत्या. वारा खूप जोरात चालल्यामुळे लाटा मोठ्या मोठ्या ह्या खडकाला येऊन धडकत होत्या आणि अशातच आम्हाला परतीचा प्रवास करायचा होता. तर खूप भयावह अशा ह्या लाटा इथे आपल्याला बघायला भेटतात. आणि आमचं आता लोकेशन पूर्ण झाले आणि आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. आणि बघा 2 जवान या मज्जा मज्जा आहे मज्जा. बघा बोट कशी हलते. तर आमचा बोटीचा प्रवास खूप असा घाबरवणारमय भीतीदायक होता आणि आम्ही अशा प्रकारे प्रवास करून आम्ही आता बोटमधून उतरलो आणि एक मनात वेगळीच खुशी होती की आम्ही स्वामी विवेकानंद मेमोरियल पॉईंटला भेट दिली. त्याच्यामुळं आम्ही एक आमच्यासोबत एक आठवण घेऊन चाललो होतो आणि आता आमचा कन्याकुमारीचा प्रवास संपला होता आणि आता आम्हाला जायचं होतं पुढच्या दर्शनाला. हा व्ह्युअर्स गॅलरी. मित्रांनो, हे बघा व्ह्युअर्स गॅलरी एकदम छान आहे. तिथून लेझर शो असतो आणि तो आपल्याला इथून बघायला भेटतो संध्याकाळी. हे बघा इथे लेझर्स लावलेले आहेत. हो, हे बघू शकता मार्केट इथले कपडे बिपडे खूप सुंदर आहे. कपड्यांचे मार्केट, खेळणी, लहान मुलांची खेळणी, विविध घरगुती बॅग बनवलेल्या, साड्यांचे शोरूम आहेत. इथे घड्याळ, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहे. शर्ट वगैरे एकदम स्वस्त आहेत. कपड्यांच्या प्राइस इथे स्वस्त आहेत आपल्याला. तर मित्रांनो, हे बघा रुद्राक्षच्या माळा वगैरे खूप छान छान माळा बघायला आपल्याला इथे भेटतात. ते पूर्ण ओपन मार्केट आहे. ओपन मार्केट बघायला भेटतं आपल्याला. खूप छान आहे. हे बघा
तर मित्रांनो, आम्ही कन्याकुमारी फिरून झालो आणि आम्हाला खूप भूक लागली, म्हणून आम्ही आता इथे आले हॉटेलमध्ये. आणि ह्या हॉटेलमध्ये यायचं कारण म्हणजे हे पंजाबी हॉटेल आहे आणि इथे जरा बऱ्यापैकी आपल्याला जेवण भेटणार आहे. म्हणून आम्ही 2 व्हेज बिर्याणी मागवल्यात फुल, आणि दोघांमध्ये बिर्याणी यायची बाकी म्हणून वाट बघत बसले ते ट्रेन आहे. म्हणून आम्हाला काय करायचं, रेल्वे स्टेशनला पण जायचं आहे, परंतु आम्ही जरा बिर्याणी खातो आणि मग जातो. तर आमची बिर्याणी पण आली, हे बघा. हे बघा, आता आम्ही बिर्याणी खाणार आहे. मस्त मस्त व्हेज बिर्याणी बघू शकता. तर या खायला बिर्याणी. मित्रांनो, आपण एखाद्या पर्यटन स्थळाला भेट दिली की आपण तेथील सर्व काही घेऊन जात असतो. म्हणजे तिथल्या आठवणी, तिथले काही आपण बघितलेले, आपल्याला आवडलेले विशेष गोष्टी, ह्या सर्वांचा खजिना आपण घेऊन परतीचा प्रवास करतो. असाच कन्याकुमारीचा प्रवास करून आम्ही पुन्हा परत चाललोय.